सप्रेम जय भीम। विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन। या दिवशी संपूर्ण जगभरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी #ब्लड फॉर बाबासाहेब अर्थात माझं रक्त बाबासाहेबांसाठी या घोषवाक्याअंतर्गत रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं जात आहे। संपूर्ण जगभरामधून अमेरिका, लंडन, न्यूझीलंड, जपान, दुबई या देशांमध्ये तर भारतातील 20 राज्यांमधून आणि महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमधून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात आहे। #ब्लड फॉर बाबासाहेब या घोषवाक्याअंतर्गत आम्ही सोलापूरची टीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हुतात्मा स्मृती मंदिराच्या पार्किंगमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करीत आहोत। तर आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी 6 डिसेंबरला मोठ्या संख्येनं येऊन रक्तदान करावं ही विनंती। आम्ही हे रक्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीला देत आहोत। हे रक्त शासकीय रुग्णालयामध्येच का द्यावं याचं मी कारण तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही एखादं दान करता, कुठल्याही गोष्टीच्या बदल्यात जेव्हा तुम्ही ते देता त्यावेळेलाच ते खरोखर दान होऊ शकतं। जर तुम्ही कुठली एखादी गिफ्ट घेऊन जर ते देत असाल तर ते दान होणार नाही। बुद्ध धम्मामध्ये दानपारमितेला खूप मोठं महत्त्व आहे। भगवान बुद्धांना बुद्ध होण्यासाठी पूर्वीच्या अनेक जन्मांमध्ये बोधिसत्व होऊन दानपारमिता पूर्ण करावी लागली होती। हे दान करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे। हे केल्यामुळं काय होणार आहे? तुम्ही दिलेल्या 1 बाटली रक्तामुळं ॲक्सिडेंटमध्ये एखादा तरुण रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडलेला असेल, अशा रुग्णाचा तुम्ही जीव वाचवणार आहात। एखादी आई बाळाला जन्म दिल्यानंतर रक्तस्राव होऊन जीवनमरणाच्या दाढेत लढत असताना अशा मातेचा जीव वाचवून तुम्ही त्या बाळाला आई मिळवून देणार आहात। एखादा हिमोफिलियाचं लहान बाळ असेल की ज्याच्या शरीरातलं रक्त गोठत नाही, अशा रुग्णाला त्याचे तुम्ही प्राण वाचवणार आहात। हे जे मानसिक समाधान तुम्हाला मिळणार आहे ते खरं दान, खरं पुण्य हे तुम्ही प्राप्त करणार आहात। यासोबतच आम्ही तुम्हाला एक सन्मानपत्र देणार आहोत की ज्याच्यामध्ये ही स्लोगन असेल, होय मी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केलं याचा मला अभिमान आहे। याशिवाय याच्यासोबत आम्ही तुम्हाला एक कार्ड देणार आहोत। हे कार्ड जे आहे ते त्या कार्डवरती 3 महिन्यापर्यंत तुम्हाला जर गरज पडली तर ते रक्त मोफत मिळणार आहे। तुम्ही दिलेलं हे जे रक्त आहे ते आम्ही शासकीय रुग्णालयातल्या गोरगरीब रुग्णांना मोफत देतो। त्यामुळे तुमचं हे दान आहे ते सत्पात्री होणार आहे। आणि याशिवाय तुम्ही जर शासकीय नोकर असाल तर या दिवशी ब्लड डोनेट केल्यानंतर, रक्तदान केल्यानंतर तुम्हाला शासनाच्या GRनुसार, शासन निर्णयानुसार तुम्हाला 1 दिवसाची विश्रांतीसाठी सुट्टी मिळणार आहे। म्हणून मी आपणा सर्वांना आवाहन करतो की #ब्लड फॉर बाबासाहेब अर्थात माझं रक्त बाबासाहेबांसाठी या घोषवाक्याअंतर्गत आपण आमच्या स्टॉलकडे येऊन शासकीय रुग्णालयामध्ये रक्तपेढीसाठी तुम्ही रक्त द्यावं, जेणेकरून गोरगरीब रुग्णांचे प्राण वाचवण्याचे पुण्य आपल्याला मिळणार आहे। जय भीम।